श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेशमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारा असावा, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी देव म्हणतात, आज जर तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस तर बाळा, माझे आशीर्वाद तुला माऊली रूपात मिळणार आहेत. तू जे काही शोधत आहेस तेच तुला दिल्या जाणार आहे. कदाचित तुम्ही उशीर झाला आहे असे समजत असाल, मानत असाल, तर दिव्य शक्तीने तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवलेला आहे. संपूर्ण ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा तुम्हाला सहाय्य करते, तुमच्या सर्व काही इच्छांना पूर्ण करते. तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरतील. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात, हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्यासाठी एक मोठी पर्वणी आहे. देव सांगतात, स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या गोष्टींना तुम्ही काल असे समजलात की ते तुमच्यासाठी अशक्य कार्य आहे किंवा ते तुम्ही करू शकणार नाहीत किंवा तुम्ही विजयी होणार नाहीत, तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरच ते कार्य देखील पूर्ण होईल आणि तुमचे इच्छित तुम्हाला मिळेल. तुम्ही यशाने परिपूर्ण असाल आणि तुमच्यासाठी नवी संधी मिळेल. बाळा, ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत आहात त्यासाठी 3 वेळा दीर्घ श्वास घ्या, शांतता पाळा आणि मनापासून माझी प्रार्थना करा. मला तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देण्यासाठी या संदेशाद्वारा ते सर्व काही द्यायचे आहे जे तुम्ही आज माझ्यापुढे मागत आहात. होय, माझी मदत त्याच भक्तांना मिळते जे माझ्यावर विश्वास करतात आणि जे श्रद्धेने, भक्तीने माझे नामस्मरण करतात. तू तोच आहेस जो माझी भक्ती करतोस किंवा तूच आहेस जो शुद्ध अंतःकरणाने, पवित्र अंतःकरणाने मला हाका मारतोस. म्हणूनच आज हा दैवी ऊर्जेने भरलेला दिव्य संदेश तुझ्यापुढे पाठवला आहे. बाळा, तुझ्या मनातली काळजी दूर व्हावी यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. विश्वास ठेव की माझी मदत तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही ते सर्व काही माझ्यावर शांतपणे सोपवता. आताही तीच शुभ वेळ आहे ज्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आज जी काही प्रार्थना मला कराल ती मी स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो. बाळा, काळजीत असशील तर हे काही क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. उद्यापासून तुमच्या जीवनात ते दिव्य तेज येईल ज्यामुळे तुम्ही प्रकाशमान व्हाल. कारण मी तुम्हाला त्या अंधकारातून बाहेर पडणारे मार्ग दाखवण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. जो कोणी माझा हात धरण्यासाठी तयार आहे त्याच्यासाठी मी हात पुढे करतो आणि त्याला आशीर्वादाने भरतो. तुझी स्वामी माऊली आज तुझ्या पुढे आहे, तुझ्या पुढे हात करत आहे की ते तू धरावा आणि पुढे जाण्यास तयार असावे. विश्वासाने तू जे काही पावलं पुढे टाकशील त्यामुळे तुझा विजय निश्चित होईल. बाळा, कदाचित काही लोकांनी तुम्हाला कमी लेखले आहे किंवा तुम्हाला कमी पाहिले आहे, पण आता तुमच्या वेदना, दुःख आणि ताणतणावाला विसरण्याची शक्यता वाढवल्या जात आहे. तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. मला तुमची मदत करायची आहे. ती योग्य वेळेवर तुमच्याकडे पोहोचावी यासाठी प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. मी जो काही मार्ग तुम्हाला दाखवू शकतो, पण त्या मार्गावर चालण्यासाठी शक्तीही देऊ शकतो, पण त्या मार्गावर चालायचे तुम्हालाच आहे. कारण तुमचा मार्गदर्शक आज तुमच्या पुढे आहे. जेव्हा तुम्ही मार्ग विसरता किंवा मार्गाहून भटकता तेव्हा
मी तुमच्यापुढे हात करतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य वेळेवर तुम्हाला त्या मार्गावर नेतो जिथे तुमची सुख, समृद्धी आणि तुमचे आनंद आहेत. कधीकधी आपलेच नाते आपल्यासोबत नीट वागत नाही असे जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही निराश होता किंवा तुम्हाला त्रास होऊ लागतो. त्या मनातील वेदना, दुःख तुम्ही इतर कुणालाही सांगत नाही, तर ते तुम्ही आपल्या स्वामी आईला सांगता. स्वामी आई तुमचं सर्व काही ऐकून घेते, कारण स्वामी आई तुमचीच आहे आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आली आहे. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की मी आज जे काही पाहत आहे, ऐकत आहे ते सत्य होईल का? मला आशीर्वाद मिळेल का? तर होय, हे सगळं काही सत्य आहे. तुम्ही आशीर्वादित बाळ आहात, म्हणूनच तुमची निवड या संदेश ऐकण्यासाठी करण्यात आली आहे. तुम्ही जेव्हा इच्छापूर्वक देवाचे नामस्मरण करता, काही कर्म करता, ते देवापासून लपलेले नाही, तर देव ते सर्व काही पाहत आहे. तुमची तळमळ, तुमची कष्ट करण्याची प्रवृत्ती देव पाहत आहे. बाळा, तू योग्य वेळेवर पुढे जाशील, कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत असतो. बाळा, आपल्या माता पिताला योग्य सन्मान दे. त्यांच्या काही गोष्टी ऐक, ज्यामुळे तुझ्या विचारात ते बदल परिवर्तन होईल, ज्यामुळे तू पुढे जाऊ शकशील. कधीकधी काही जुनाट विचार तुमच्या नात्यातील काही लोक तुम्हाला सांगतात, पण तुमचा विश्वास बसत नाही. पण ते कधीकधी सत्य असतं. म्हणून कधीकधी मोठ्या माणसांचे ऐका, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा मोठ्या माणसांचे ऐकाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी हे संपूर्ण ब्रह्मांड मदत करेल, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. होय, ती स्वामीची शक्ती तुमच्यात प्रवेश करेल आणि तुम्ही ते योग्य निर्णय घेऊन पुढे जाल. मला माहीत आहे की काही गोष्टी कटू आहेत. तुम्हाला असे अनुभव आले आहेत की काही लोकांनी तुमची फसवणूक केली आहे, किंवा काही लोकांनी तुम्हाला दगा दिला आहे, किंवा काही लोकांनी विनाकारण तुमचा अपमान केला आहे. पण आता ते सर्व दुःख विसरण्याचे क्षण तुम्हाला दिल्या जात आहे. पुढील क्षण आनंदाचे आहेत, उत्साहाचे आहेत आणि तुमच्यासाठी खूप मोठ्या चमत्काराचे आहेत. तुम्ही जो चमत्कार तुमच्या कार्यात पाहू इच्छिता, की काही काळातच तुम्ही आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण व्हायला हवेत, तर त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तुम्ही केलेल्या प्रयत्नात मी तुम्हाला नक्कीच यशाने भरेल. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस. तुझ्या कर्मात गोडी घे. कर्म करत असताना जेव्हा तुम्ही मनापासून ते कर्म करता, तेव्हा त्यात अधिक यश येऊ लागते. होय, तू सत्य ऐकत आहेस, कारण मला तुझी मदत करायची आहे. बाळा, कार्य करत असताना कुणी तुमच्यासाठी असा काही काळ नियोजित करतो जो देवच करतो. देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो, आशीर्वाद पाठवतो, तेव्हा ते उज्ज्वल भविष्य निर्माण होऊ लागतं. ते स्वर तुमचं इच्छित तुम्हाला मिळू लागतं. आज हा थेट स्वर्गातून आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कारण बाळा, मला तुला काळजीत बघवेना, म्हणून हा संदेश मी तुला देत आहे. याला शेवटपर्यंत ऐक, मनावर घे आणि पुढील काही मिनिटे यातील मंत्र ऐकत राहा. हा मंत्र तुझ्या मनाला प्रसन्न करेल, तुझी ऊर्जा वाढवेल आणि तुझ्यातील नकारात्मकता नष्ट करेल. बाळा, मला तुझ्यासाठी कार्य करायला आवडते, म्हणून आज मी या संदेशातून तुझ्यापर्यंत ते सर्व काही देत आहे. जी तुझी इच्छा आहे, नात्यातील प्रेम तुला मिळेल, तुझ्या कार्यातील यश तुला मिळेल. ते तुझ्याजवळून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, किंवा जे काही पवित्रता आहे ती तुझ्यातून कोणीही काढून घेऊ शकत नाही. तू प्रामाणिकपणे पुढे जात राहा. मी सदैव तुला आशीर्वादाने भरतो, तुझ्या सर्व काही कमतरता दूर करतो आणि तुला परिपूर्ण करतो. आज जे कोणी माझा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहेत, त्या माझ्या प्रिय बाळावर मी आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. पैशाचा ओघ सतत तुझ्या दिशेने वाहील. तू आर्थिक संपन्नतेचा अनुभव करशील, कारण तुझ्या कार्यात तुला हवी असलेली प्रगती निश्चितच देण्यात येणार आहे. शांत रहा. एकाग्र मनाने परमेश्वराचे ध्यान करा, चिंतन करा आणि एकाग्र मनाने तुमची इच्छा, प्रार्थना व्यक्त करा, कारण ती माझ्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
हे संपूर्ण ब्रह्मांड ते माझ्यापर्यंत आणते, कारण या ब्रह्मांडातल्या सर्व काही शक्ती माझ्या अधीन आहेत. माझी कृपा तुझ्यावर होणार आहे. विसरू नकोस, सर्व काही योग्य तऱ्हेने पुढे जाईल. तू सुख समृद्धी आकर्षित करशील आणि तुला जे काही हवे आहे तेही प्राप्त करशील. नात्यातील गोडवा, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे सुसंवाद तुम्ही प्राप्त करणार आहात. तुमचे ते दुरावलेले नाते आज पुन्हा तुम्हाला प्रेमासकट मिळणार आहेत. जर तुम्ही प्रार्थना केली आहे त्या नात्यांना जवळ घेण्याची, जवळ करण्याची, तर तुमची प्रार्थना मी स्वीकार करतो. आनंद तुमच्या पदरात देतो, ते स्वीकार करा. मला माहीत आहे की काही खोटे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, जे तुमचा अपमान करतात किंवा जे तुम्हाला खाली दाखवण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असतात. पण ते सर्व काही खोटं आहे, ते खोटंच ठरणार आहे आणि जे काही सत्य आहे ते तुम्हालाच मिळणार आहे. म्हणूनच जागरूक राहा, आनंदी राहा आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा, कारण ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमच्या जीवनात सुख आनंद पसरवेल. तर त्यासाठी तयार व्हा. त्या चमत्कारांना आकर्षित करण्यासाठी तयार व्हा. सुखद वेळ, सुखद क्षण तुम्हाला दिल्या जात आहेत. तुमचा आनंद वाढवल्या जात आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. स्वामी माऊली या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या इच्छेंपर्यंत पोहोचवू इच्छितात. तुम्ही फक्त स्वामींचा हात धरून विश्वास ठेवा की ते सर्व काही पूर्ण केल्या जाईल. तुम्ही आपले कर्म करा, पुढे पाऊल टाका. देवाच्या विश्वासावर पाऊल टाकल्यास तुम्ही कधीही त्या त्रासदायक गोष्टींमध्ये जाणार नाही, तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहात. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.